सगळं आणले ना वरणी करायला ना ते नव पोस्टर. अरे डोळ्याच्या खाचावायची वेळ आली, कवा येणार राणादा? थोडक्यात वाचले बाबा आज, आणि ही झोपडी पाडायचा रांधाच्या मनात विचार येऊ नये म्हणजे झालं बाबा. ए झोपडीला अजिबात कुणी हात लावायचं नाही सांगून ठेवतो. ए काय आम्हाला खुल्या कुत्र्यांचा चावलं बाबा, की जिजा कसली बाई आहे माहिती आहे आम्हासनी. राणादा तर नाहीच पडणार. काल झोपडीत जाताना कसा कचवत होता बघितलं की आपण. बरकत काय रे जरा त्याच बघ की मरता, बसून बसून पार मुंग्या आल्यात रे. चहा बी काय मिळणार नाही, चहाने बॉडी जळती. हे बघ मी एकाला एक आणि एकाला एक अजिबात करत नाही. तुला चहा दिला तरी असं काय चहा द्यावा लागल. आणि ही तर पैलवान बनायल्यात. काय रे चहाने बॉडी जळते का नाही? नाही म्हणजे थोडा थोडा आणलास तर चालेल की. अजून पहिलवानकीला सुरुवात कुठं झाल्या? ए राणानं मला बजावून सांगितलंय चहा बी काय द्यायचं नाही म्हणून, कळलं? हेच त्या जिजाला बजावलं असतं तर बरं झालं असतं. काय म्हणलं? काय नाही, एक काम कर की बरकत, काय 4-5 अंडी मिळतात का बघ कुठं तर. अंडी कशाला? हा ठेवतो त्याच्यावर बसतो आणि त्या अंडी उभी होतो. काय बोलायला? अरे काय मर्दा हो, प्रमुख पाहुणा इथं हजर आहे पण कार्यक्रमाचा पत्ताच नाही. अरे काय सरपंच म्हणून काय किंमत आहे का नाही? ते नाही, ते राणादा जिजाला घाबरून घरात बसलं नसेल ना? राणादा कोणाच्या पण बाला घाबरत नाही, वस्ताद आहे आपला त्यो. बरकत जिजा कुठे काय झाले असेल रे? काय माहित, लय उडका लावली तिला, पण तिचा काय पत्त्याच गावून झालाय. अरे ती तिचा बाई नाही, भूत आहे भूत. भूतागतच गायब झाल्या. भूत? अरे वा, आपण या भूताच्या जमिनीवर कुस्ती खेळायची? अरे रागाच्या भरात जर ती कुस्ती खेळताना मानगुडी बसली तर? अरे काय भ्या लागलायस मर्दा, आपला राणादा भूतासंगट कुस्ती घेऊन त्याला चिटपट करते, माहित नाही होय तुला? एक नंबर भारी वस्ताद आहे आपला राणादा. होय बाबा, हाय तुझा राणादा लय मोठा पैलवान आहे, पण तू येणार कवा? काय रमरदा रमरदा रमरदा. एवढा उशीर झाला? आत यायचंय? ये ये ये. नाही नाही, मला वाटलं ते दरवाजा साधाळल्या का काय. बुदत का ये लवकर बाबा, लय उशीर झालाय मला. अरे राणा, अरे दमानं खा की जरा. ती यायच्यात मला निघायला पाहिजे बघ, नाही तो भांडत बसेल. बघ तुलाच तिची किती सवय झाली. लवकर हुडक बाबा पोरगीला. मी तुला पाहिजे ते माणूस आहे. झालं काय समाधान? करतोस काय माझ्या संगत लगीन? वय त्याआधी तालीम सुरू करतो, मग बघतो. बरं कर, ती झाली की तिला हुडक. हे बघ मागणं काय भानगड व्हायला न ग बाबा. अरे जरा दमानं खा की. बस झालं मला. राणा अरे चल येतो. अरे असं काय? काय हालत झाली का सकाळ?
बारकं पोरग 500 जोर मारायला लागलंय. या फोपच्या पैलवानाला जमणार आहे काय? चॅलेंज ते बी मला. अरे शिला जिजा कवा हारत नसत्या. काय चाललंय तुमचे? हे बघा दुसऱ्यांदा धडकताय तुम्ही मला. सॉरी दादा, पण मी पहिल्यांदाच धडकले तुम्हाला. अहो नाही ते काय मला वाटलं. काय वाटलं? नाही नाही काय नाही जाओ तुम्ही. बर, लागलं नाही ना तुम्हाला? नाही 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 लागलं. जाओ तुम्ही जाओ. काय किवंडायस काय तू? एवढा ठणाना ठणाना घंटी वाजवालोय सायकलची, ऐकूही ना झालं हो तुला? हा? मालक, ओ मालक, काय मालक येणार काय डबल शीट? घरी जाऊन तोंड बघा आरशात, डबल शीट येणार म्हण. भटजी बुवा, हो भटजी बुवा, भटजी बुवा, भटजी बुवा. शपथ देवाचीच घेतल्या नव, मग देवाच्या कामाला नाही म्हणू नये. चल दे मला तीर्थप्रसाद. दे म्हणते नव. हो रणदा, हो रणदा, हा? हो इकडे कसं काय याने केलं? काय नाही प्रसाद द्या की. बरं ऐका की काय आजपासून की नाही गावात तालीम सुरू करणं, तेव्हा आजचा दिवस आणि मुहूर्त चांगला आहे ना व. चांगलं कर्म करण्यास मुहूर्त बिरत असं काही नसतंय. तुम्ही बिंदास्त करा. चालतंय की. बरं आशीर्वाद द्या. मालक, काय चाललं काय कळलं झालंय मला. देवा. ए ए ती बुट्टी की जर आणि इकडे धर इथं. ऊन लागाले मरता तर. अरे काय बुट्टी डोसक्यात घालतोस काय? अरे बरकत, अरे बसून बसून पार आंबलो मरदा. त्याच बघ की काय तर. काय रे परत परत तेच? एकदा सांगितलं नव राणानं मला बजावले म्हणून. काम चुकारपणा कसा करावा ते तुझ्याकडे शिकावं बघ कोणतं. होय काय? तुला चहा दिला नाही म्हणून होय? अरे नाही नाही त्यासाठी नाही. हा अरे या उद्घाटनाचा कार्यक्रम आहे, कसली कापडं घालून नाहीस मरता? हा शोभतंय का प्रमुख पाहुण्यासमोर येणं असं? हो सरपंच साहेब, हा अहो पाहुणा घरचाच आहे, चालतंय चालतंय. होय काय? पाहुणा घरचा आहे वय? तुझ्या घरी काय पाणी भरा येतोय वय? हो ए मी काम करतोय म्हणून माझी कापडं असे. जो माणूस कामात काम चुकारपणा करतोय तिची कापडं अशी करकरीत असताना आणि अशी जॅकेट घातलेली ती मला. किती किरकिर करतेस मर्दा बरकत. ए नुसता चहा मागितलं तर तोंड बंद कर तुझं. सरपंच हम्म. अहो ते माझा डावा डोळा फडफडायला लागलाय हो. पहिलं घाल ठेव, पहिलं घाल ठेव. ठेव जा पहिलं घरला जाणे आंघोळ करून झालंय. अशुभ असते ते. अशुभ होय म्हणजे ती जिजा परत बिरत येणार नाही ना? ही कुठनं येत्या? ती गेली पळून. ए राणा तिला हुडकून परत आणत असतोय. कशाला स्वतःच्या पायावर धोंडा मारून घ्यायलायसा? हे बघा पहिलवान मंडळीनो, लक्षात ठेवा
काही झालं तरी जिजाला आपल्या गावात येऊ द्यायचं नाही का तिला हुडकून द्यायचं नाही अशी अटच घालायची रानादाला. हा नाहीतर तालमीत येणारच नाही असं म्हणायचं. ती आली तर तालीमच सुरू होत नसती. आणि आता जिजा बिजा काय नाही, रानादा आपल्या सगळ्यांचं ऐकणार. हा तू कुठे निघालायचंय? कशाला माझी किरकिर तुम्हाला, बसा. तर माझ्या भावी पैलवान मंडळीनो, आता रानादा आला की नाही की उद्घाटनाचा कार्यक्रम आपण दणक्यात आटपून घेऊ. तुम्ही दणक्यात सुरुवात करा. हा आणि मानाच्या गदा मिळवायच्या, कष्ट करायचं. राणादादानं कशा मानाच्या गदा मिळवल्या की नाही तशा मानाच्या गदा मिळवा आणि सरपंच या नात्यानं माझी मान उंच करा. हा होय आणणार की सरपंच? माझ्या 2 फिक्स. माझे एक धरा. माझ्या 4. हा अहो माझ्या बी 4-5 धरा की. ए आपोआप खात्यात जमा होणारी सरकारी नुकसान भरपाई आणि मानाच्या गदा यामध्ये काहीतरी फरक आहे. रेशनच्या दुकानात स्वस्तात गहू तांदूळ आणल्यागत गदा आणायला निघाल्यात. अरे एका दुसरी जरी मानाची गदा आणली तरी माझी मान उंच होईल. लय लोड घेऊ नका सा. ओ सरपंच, अहो तुम्ही लोड घेऊ नका, मी आणतो गदा. हा अहो सरपंच, तुम्ही काळजीच करू नका. तुमची मान का नाही त्या जिराबासारखी एकदम उंच उंच करतो का नाही बघाच आम्ही. फक्त रानादाला येऊ द्या. होय रे, रानादा कवा येणार रे? लय येळ झाला बाबा. एकटी बाई म्हणून ताप द्यायला बरं मला. रोज चायनीज मिशीच्या चपट्या बॉडीच्या कड 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 कड. त्यांची ही सच्च्या पैलवानाची शपथ कशी मोडायची याचा अनुभव आहे मला. त्यांना पुन्हा संसाराच्या रस्त्यावर कसं आणायचं हे चांगलंच माहितीये मला. पण त्यासाठी मला तुमची साथ पाहिजे. अहो माझी साथ काय आहेच बघा, मी तिची काळजीच करू नका. काय रे मर्दा, इकडे का बसलायस? बसलो तुझीच वाट बघ. बरं चल उठ, रातपासून तालीम सुरू करायची. चल राणा, मला एक विचारायचंय तुला. अरे विचार की मर्दा. सच्चा पैलवान म्हणजे कोण रे? सच्चा पैलवान कोण? जो बाईच्या वाऱ्याला बी थांबत नाही, जो बाईच्या नादाला बी लागत नाही, आणि जो नियमित तालीम करतो. नाही राणा, सच्चा पैलवान तोच असतो जो गावातल्या आया बहिणींचं रक्षण करतो. सच्चा पैलवान तोच असतो जो अडचणीत असलेल्या माणसाला मदत करतो. हीच खऱ्या सच्च्या पैलवानाची जबाबदारी असते बघ. राणा, तुला जर खरंच तालीम सुरू करायची असेल, खरंच सच्चा पैलवान बनायचं असेल तर तू ह्या कामापासून सुरुवात कर. अरे रामानं सीतेला शोधायला मारुती रायांची अख्खी वानरसेना कामाला लावली होती. तू बी तेच कर. सीता कुठल्या रावणाच्या ताब्यात आहे हुडकून काढ. तू हुडकून काढ जिजाला, तर तू खरा सच्चा पैलवान. असं म्हणतोस? आता तुम्ही समजे म्हणताय तर समजात पहिलं त्या जिजाला हुडकून काढायचं. खरं सांगतोस राणा? होय. चल मग. चल. अरे झोपू नका रे मर्दानो, उठा. मला लय भुका लागल्यात. रानादा त्या जिजाला हुडकायला गेला नसेल ना? ए नावण्या, अरे माती उडवू नकोस की. अरे इस्त्रीचे कपडे आहेत माझं. हा घाण होतील की मर्दा. अरे प्रमुख पाहुणा म्हणून आलो इथं. मला तर वाटते कार्यक्रमाचाच कार्यक्रम झालाय. रानादानं लय मोठी दगाबाजी केल्या बघा. पोस्टर जरा धीर धर. येईल राणादादा. राणादादा माझ्या कपड्याची इस्त्री घालवणार नाही. हो सरपंच, आम्हाला आमच्या तालमीची काळजी आहे.
आणि तुम्हाला तुमच्या कपड्यांच्या इस्त्रीची पडल्या वय. हे बघ पोस्टर, हे बघ तू लहान आहेस, तुला माहित नाही अजून. अरे तुला माहित नाही सरपंच पदाचं काय काम असते ते. अरे नेहमी असं टापटीप राहायला लागतंय, फ्रेश राहायला लागतंय, लय मोठी जबाबदारी असत्या. अरे तू काय इथं आम्हाला झोपायला बोलवलीस का काय? ए उठ 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 उठ, पहिलं तोंड धू, कवा बी येईल राणादा. आता येत नसते राणादा. अरे शुभ बोल की जरा. येणार येणार पोस्टर येणार. राणा दादाला माझ्या कपड्याच्या इस्त्रीची काळजी. हाय आला आला राणा झाला. चला 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 काय करायचं? चला 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 तिकडे तयारी करा. हे प्रत्येक गोष्टी घ्या, तयारी करा रे, ते व्यवस्थित घे. अरे ते कशाला उचलायचा? अरे त्याचीच तर पूजा करायची असत्या. ठेवा तिथं. हा ही सगळी तयारी झाली. आला रांधा, या 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 रांधा. बरं झालं आला सर. चला सरपंच या नात्यानं माझ्या हस्ते नारळ फोडून उद्घाटन करून टाकू. काय राणादा, किती वेळ केलास मर्दा तू? ते काय ते जरा निर्णय घेण्यामध्ये जरा येळ झाला. अरे पण तालमीचं उद्घाटन करून निर्णय नाही का घ्यायचा? त्याचाच निर्णय घ्यायचा होता. म्हणजे रे म्हणजे काय हे बघा समजे पहिलं मंडळी का राणादा अजून पहिलवान मंडळी व्हायची ही सगळी. मी काय म्हणतो पहिलं उद्घाटन करून घेऊ. हा मग तालीम सुरू कर. मग तुझी काय शपथ असेल ती घे आणि मग पुढचं काय ते सांगायचं सांग. काय रे चला चला थांबा सरपंच, हा? जरा थांबा. बरं समजे मला सांगा, सच्चा पहिलवान कोण? जो बाईच्या नादाला लागत नाही. सच्चा पहिलवान कोण? तो बाईच्या वाऱ्याला बी उभा राहत नाही. सच्चा पहिलवान कोण? जो लगीन करत नाही तो. हा बघ हा पण काय राणादा सगळं पाठाई असतं. हा आता आपण तालमीचं उद्घाटन करून घेऊ. मग तुझं पुढचं काय असेल ते सांग. थांबा सरपंच, हे समजा तर आहेच. पण सच्चा पहिलवान जो आपल्या गावातल्या आया बहिणींचं रक्षण करतो. सच्चा पहिलवान जो आपल्या गावातल्या आया बहिणींच्या अडचणी सोडवतो. हे तेवढं पाठ करून ठेवा. हा चालतंय. आता पाठ करते ती आपण उद्घाटन करूया. थांबा 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 सरपंच. काय थांबा सरपंच, माझ्या सगळ्या कपड्याची इस्त्री जायला लागल्या. काय राणादा? हे बघा सरपंच, आपल्याला की नाही आपल्याला आज तालमीचं उद्घाटन करता येणार नाही. काय काय? का पण? कारण की आपल्याला जर सच्चा पैलवान बनायचं असेल तर समध्यात पहिलं त्या जिजाला ओळखलं पाहिजे. तिचं रक्षण करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. काय? अरे राणादा, ती बाई जमीन बळकावून आपल्या तालमीच्या जीवावर उठल्या, तिलाच कसं ओळखायचं म्हणतोस तू? अहो सरपंच, अहो दुश्मनांच्या सुनेला साडी चोळी देऊन मानानं परत पाठवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत जन्म घेतला आपण. हा ती बाई आपली दुश्मन आहे, पण तिला हुडकणं हे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचं पहिलं कर्तव्य आहे. होय का नाही? होय होय. हा वय. अरे राणादा, माझ्या कपड्यांची इस्त्री रे. अहो द्या, राणा सांगतो त्याच्यापेक्षा तुला कपड्यांची इस्त्री महत्वाची वाटायला वैर. ठीक आहे, आपण हुडकू त्या जिजाला, पण त्याच्या आधी उद्घाटन करून घेऊ. अहो नाही नाही नाही. अहो थांबा सरपंच. काय जोवर मी त्या जिजाला हुडकून काढत नाही तोवर मला वस्ताद बनायचा हक्क नाही. आणि जोवर मी त्या जिजाला हुडकून काढणार नाही तोवर तालमीचं उद्घाटन होणार नाही. म्हणजे नाही